यांनी सांगितलं। जागतिक ऊर्जा बाजारांवरील संघर्षाचा परिणाम रोखण्याच्या प्रयत्नात अमेरिकेनं इराणच्या काही प्रकारच्या तेलावरील निर्बंध शिथिल केले आहेत आणि समुद्रात अडकलेल्या मालाच्या मर्यादित विक्रीला परवानगी दिली आहे। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी जहाजांवर आधीच भरलेल्या इराणी कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीसाठी एका मर्यादित अल्प मुदतीच्या परवानगीची घोषणा केली। ही परवानगी पुढील महिन्याच्या 19 तारखेपर्यंत वैध असेल। या निर्णयामुळे जागतिक बाजारात सुमारे 140 दशलक्ष बॅरल तेल उपलब्ध होऊ शकतं। तसंच तज्ज्ञांच्या मते किमतींवर याचा परिणाम मर्यादित असेल आणि यामुळे इराणसाठी निधी वाढू शकतो। हा संघर्ष सुरू झाल्यापासून तेल आणि वायूच्या किमती वाढल्या असून ब्रेंट क्रूड तेलाचा व्यापार प्रति बॅरल सुमारे $112 वर पोहोचला आहे। या संघर्षापूर्वी निर्बंधांखालील सवलतीच्या दरातील इराणी तेलाचा मुख्य खरेदीदार चीन होता, तर या निर्बंध मुक्तीमुळे भारत, जपान आणि मलेशियासारख्या देशांकडे पुरवठा वळवला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। व्यापारी जहाजांसाठी होर्मुझच्या समुद्र